आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कुंडलवाडी येथे जुन्या वादाच्या कारणावरून खून। कुंडलवाडी तालुका वाळवा येथे जुन्या भांडणातून चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल शुक्रवारी रात्री उशिरा घडली। यामध्ये सिद्धेश्वर सीताराम काळे राहणार वाळूस तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर याचा जागीच मृत्यू झाला। वारलेस शिवराज पवार राहणार वाळूस तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर असे संशयित आरोपीचे नाव आहे। त्याला कुरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। घटनास्थळावर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी आदर्श अमर काळे वय 18 राहणार कुंडलवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली हे पारधी समाजातील असून ते गेले 20 वर्षापासून कुंडलवाडी येथे कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत। यातील मयत व संशयित आरोपी हे नातेवाईक असून ते काल शुक्रवारी दिनांक 1 ऑगस्ट रोजी कुंडलवाडी येथे अमर काळे यांच्या घरी आले होते। रात्री 10:30 सुमारास आरोपी वारलेस शिवराज पवार याने जुन्या वादाच्या कारणावरून मयत सिद्धेश्वर सीताराम काळे याच्याशी वाद घातला। वाद विकोपाला गेल्यावर वारलेस याने सिद्धेश्वर यास शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच चाकूने छातीच्या उजव्या बाजूला वार केला। या हल्ल्यात सिद्धेश्वर गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच कुरळ पोलिसांनी तातडीने पंचनामा करून घटनास्थळी जाऊन पुरावे जमा केले। मयताचे शवविच्छेदन करण्यात आले असून या हत्येला जुन्या भांडणाचे कारण असल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे। आदर्श अमर काळे राहणार कुंडलवाडी याने कुरळ पोलिसात फिर्याद दिल्यावरून वारलेस पवार याचे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।